आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहितदादा पवार आहेत, शरद पवार गटात. सर, काय बोलाल? आपण पंढरपूरमध्ये आंदोलन केलं होतं, त्याच्यानंतर सरकारने सांगितलेलं आहे का आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ करू, काय बोलत त्या संदर्भात? त्यावेळेस आम्ही हे सांगितलं होतं, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने तुम्ही ही जी योजना आणलेली त्यात त्रुटी आहेत. एवढ्या मोठ्या महामानवाचं नाव तुम्ही देत असताना त्रुटी ठेवून त्यात जर काही लाखो शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर कुठे ना कुठेतरी तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा सुद्धा अवमान तिथं करताय असं आमचं मत होतं. आणि दुर्दैव असं की त्यांनी शब्द दिला होता, ते सुद्धा पंढरपूरला शब्द दिला होता, पवित्र ठिकाणी दिला होता की आपण बैठक करू. आम्ही विश्वास ठेवला, कारण का अशा भूमीतून जर कोणी शब्द देत असेल तर ते मान्य करतीलच असं आम्हाला वाटलं. पण दुर्दैव असं की त्यांनी आमचा विश्वासघात केला, शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. त्यामुळे आज आम्ही इथं आलो आहे. पण या अधिवेशनामध्ये सुरुवातीला आम्ही इथं थांबणार नाही, आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार. 29 तारखेला खूप मोठं आंदोलन आम्ही संभाजीनगरला तिथं करणार आहोत. हजारोचे संख्येने लोक तिथे येऊन जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही त्या रस्त्यावरनं त्या ठिकाणी उठणार नाही. आज सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पायऱ्यावरती पहिला दिवस होता अधिवेशनाचा, तिथे आंदोलन केलेलं आहे. कर्जमाफी जी आहे ती सरसकट झाली पाहिजे, मात्र सरकार बोलते आम्ही कर्जमाफी योग्य त्याप्रमाणे केलेली आहे, काय बोलत सध्या? फसवी कर्जमाफी, त्यातून 44 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे आणि आम्ही प्रूव्ह करू शकतो. आणि आमचं हेच मत होतं की म्हणून आम्ही संवाद साधूया. पण मग ते हो म्हणले, संवाद साधूया असं सांगितलं, पण दुर्दैव असं आम्हाला बैठकीला वेळ दिली नाही. कोकण किती मोठ्या प्रमाणात जिंकलेले आहेत, एक मत फिरलेलं आहे, काय बोला? अपक्ष उमेदवार एकदम मोठ्या प्रमाणात हे झालेलं जिंकलेलं. कालपर्यंत टायगर ऑपरेशनची चर्चा होती, त्यामुळे कालपर्यंत एकनाथ शिंदे साहेब अभिमानाने सांगत होते की मी ऑपरेशन केलं. हे बोलता बोलता भाजपली त्यांचं ऑपरेशन आज केलेलं त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. त्यामुळे शिकार करणाऱ्याचीच शिकार आज तिथं झाली आणि भाजपवर विश्वास ठेवून चालत नाही, हे कुठेतरी परत एकदा सिद्ध झालं. संजय राऊतने स्पष्ट सांगितलं गोकुळ गीतेंना आम्ही मदत केलेली आहे. आता कुणी मदत केली त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षापेक्षा भाजपला जास्त मदत केली. तर असं किती दिवस चालणार? प्रत्येक आमदार फुटणार, आमदार परत दुसरे परत फुटणार, असं किती दिवस चालणार? याच्यात काही लोकशाही नावाची काही गोष्ट आहे की नाही? का असं भविष्यात फक्त पक्ष येणार, भाजप येणार, दुसरा आमदार घेऊन जाणार, असं आपल्या पक्षासोबत झालेलं आहे? नाही, विकणारे लोक लिमिटेड असतात. त्यामुळे आता जे काही बाजू बदलत आहेत ते सगळे विचाराला पक्के नसणारे आणि स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवणारे आणि विकत जाणारे हे आता विकले जातील आणि उद्या जाऊन सामान्य परिवारातल्या काही लोकांना संधी दिली जाईल आणि ते मात्र त्या ठिकाणी विचाराला पक्के राहतील अशी आमची अपेक्षा आहे. अजितदादाच्या अपघाताबद्दल काय सध्याची स्टेटस आहे? FIR घेतला की नाही, घेणार की नाही, काय बोलत असं? भाजपला तिथे कुठेही तपास करायचा नाही, भाजपला टाइमपास करायचा आहे. CBI देऊ असं सांगितलं होतं, अधिवेशनात शब्द दिला होता, पण दुर्दैव असं तसं काही झालेलं दिसत नाही. तिथेही विश्वासघात झालेला आहे. आता त्यांचा जो पक्ष आहे अजितदादांचा तो काय शांत बसलाय हे मला सांगता येणार नाही, पण हे जे काय आहे ते योग्य नाही. त्यामुळे अजितदादांवर तर अन्याय या सरकारने केलाच, सामान्य परिवारावर केला, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय हलाखीची शेतकऱ्यांवर केला. त्यामुळे हे कुठं ना कुठंतरी भाजपचा अहंकार आहे, तो मात्र तोडायचा असेल तर सामान्य लोकच मतदानाच्या मदतीने तोडू शकतील असं आम्हाला वाटतं. जय पवारांनी सांगितलं पत्रकार परिषद घेणार होते, शेवटपर्यंत पत्रकार परिषद घेतली नाही, काय वाटतं त्या संदर्भात? घेतली तर चांगली राहील, पुरावे असेल तर त्यांनी त्या ठिकाणी द्यावेत. कुणी घेऊन देत नसेल त्याचंही नाव सांगायला काय हरकत नाही. आणि पिंकी माईला अजून कुठल्याही प्रकारे मदत मिळाली नाही. त्यांनी वारंवार ती लोक सरकारचे पायऱ्या दिसतात आहे, मात्र त्यांना अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे मदत मिळालेली नाही, काय सांगाल? नाही, पिंकी माळींना परिवाराला नाही मिळाली, जाधवांना नाही मिळालेली, त्यानंतर इतरही जे काही प्रमुख पायलट असतील त्यांनाही तिथं खूप मोठी मदत मिळालेली नाही. म्हणजे 10 लाखाचीच मदत आत्तापर्यंत इन्शुरन्स कंपनीकडनं झालेली, त्याच्या पुढं मदत काही गेलेली दिसत नाही. आता ह्याच्यात एवढंच कळतं की 210 कोटीचा विमा, अपघात विमा आणि मशीनचा विमा तिथं काढला गेला, पण मात्र त्या ठिकाणी मदत 10 लाखाचीच केली. म्हणजे सगळा पैसा हा VSRलीच खाल्ला असं आपल्याला म्हणावं लागेल. धन्यवाद. तर हे होते रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे सरकार योग्य ती पाहिजे ती मदत करत नाही, मात्र हे VRS कंपनीने जे काय पैसे भेटणार आहे ते VRS कंपनीच खाल्लेला आहे असा आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे. शिवाजी काय मी धीरज कुल, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स
लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.